बरं झालं उमाबाई, कालच येऊन गेल्या तुम्ही तर. नाही तर मग वेळेवर किती धावपळ होते. हे करू का ते करू, निघाची अलग घाई, कामाची अलग घाई, लय धावपळ होते. नाही तर काय मग रेखाबाई, काल आलो तर चांगलं झालं ना. आणि आमची तर हे म्हणत होते धाराचे बाबा, उद्या सकाळी जाऊ म्हणे घरून, लवकर उठजो म्हणे 4 वाजता, आणि 5-6 वाजेपर्यंत कामं करजो म्हणे, 6 वाजेपर्यंत, आणि मग निघू म्हणे. आता एवढ्या सकाळी ऑटो भेटते नाही भेटत, कोणत्या दिवशी राहते कोणत्या दिवशी नाही राहत. त्याच्यानं म्हटलं राहू द्या, जास्त रिक्षा कायले घेता तुम्ही. चला म्हटलं, चाललं जाऊ, रात्रभर मुक्काम करू म्हटलं धाराच्या घरी, आणि त्याच्या संग मग चाललं जाऊ म्हटलं. उमाबाई, चांगलं केलं तुम्ही, एकदम चांगलं काम केलं. सकाळी सकाळी कुठं धावपळ होते. नाही तर काय मग. आणि एवढ्या सकाळी उठा, घरचे कामं करा, इकडे निघा, आणि संध्याकाळी तर मग पॅकिंग करू दे, हे करून दे, त्याच्यातही टाईम जाते. आणि आपली झोप होते काय मग रात्रीनं, आणि एवढ्या लवकर उठणं नाही होत. मी म्हटलं राहू द्या, एवढी दगदग केल्यापेक्षा चला म्हटलं चाललं जाऊ, त्याच्यानं आलो मग. चांगलं झालं चांगलं झालं. किती वाजता निघायचं म्हटलं रेखाबाई, आपल्याला तर इथंच 7:30 वाजले. आणखी तिकडे शांताबाईची तयारी झाली नाही झाली, नाही तर मग तयारी करून बसले राहीन आपली वाट पाहत. आता जाऊच ना उमाबाई, 5-10 मिनिटात निघून जाऊ ऑटो आल्यावर. हो हो, बबन गेला आता ऑटो आणाले, ऑटो आला म्हणजे चाललो जाऊ. हो हो, बसा मग उमाबाई तुम्ही, मी पाहून येतो ये धारा काय करून राहिली तर. हो हो, पाहून या, कर म्हणा लवकर तयारी, नाही तर आपल्याला घरूनच निघाले टाईम होईल. हो हो, जाऊन पाहतो. बाई धारा, झालीच नाही काय म्हटलं तयारी, कर ना लवकर लवकर. बबन गेला आता ऑटो आणाले, मग ऑटो आल्यावर निघा लागन ना लवकर. करतो नाही तयारी, आता 2-4 भांडे घासायचे तर घासून घेतो म्हटलं, नाही तर मग आपल्याला येईपर्यंत तसेच राहील ना. त्याच्यानं म्हटलं पटकन घासघूस करून घेतो, आणि किचनमध्ये झाडू लावून घेतो म्हटलं. हा काय, 2-4 भांडे राहिलेच काय घासाचे, एवढे मोठे तर भांडे घासले हो, तरी भांडेच निघते. आई, आता पाण्याचे ग्लास तर निघणारच आहे ना, आता उन्हाळ्यात ताणच लागते. तर एक काम करतो मी, 2-4 ग्लास आहे तर पटकन घासतो आणि तयारी करतो. तर एक काम कर ना धारा, काय 2-4 भांडे आहे, झाडझुड आहे तर मी करून घेतो म्हटलं. तोपर्यंत तू तयारी करून घे, तूही तयारी कर आणि लेकराची तयारी करून दे, नाही तर मग अजून आपल्याला इथंच उशीर होईल. अजून तिकडे शांताबाईच्या गावाला जायचं आहे, संग मग जाऊ म्हणे, तर त्याच्यानं म्हटलं हे राहू दे काम. बरं ठीक आहे, करतो मग मी तयारी. हो हो, जाय मग पटकन, साडी बदलवतं का हेच घालतं तर पाय तू या हिशोबानं, आणि चाल मग. नाही आहे, साडी गिडी नाही बदलवत, हेच साडी घालतो ना, चांगलीच ताई आहे साडी, जास्त जुनी वाटून राहिली काय आहे. नाही हो, जुनी तर नाही आहे, नवीनच तर दिसून राहिली. हा काय, नाही तुम्ही म्हणता ना हे घालतं का आणखी दुसरी घालतं, म्हणून म्हटलं लय जुनी वाटून राहिली काय. मी याच्यासाठी म्हटलं वेळेवर मग हे साडी घालू दे ते साडी घालू दे चालू राहते ना, त्याच्यानं म्हटलं हेच घालतं का आणखी दुसरी घालतं बा, दुसरी जर घालायची असेल तर आत्ताच घालून घे अशी म्हणत होती मी. नाही तर काय, हे साडी चांगली नाही काय, चांगलीच काय, नवीन असतं साडी आहे, घालत असेल तर हेच घाल मग. हो आई, हेच घालतो ना, वेळेवर कुठं साडी बदलत बसा, मग आणखी साडी बदलवण्यातच 5 मिनिट लागते, त्याच्यानं म्हटलं हेच साडी घालून घेतो. बरं बरं, कर मग तयारी, क्रीम पावडर काय लावायचं आहे त्याला, आणि ते लेकराचे चड्ड्या गिड्ड्या घेऊन घ्यायचो जास्त, सुगी करत राहते तर. हो आहे ना, दोघांचे चड्ड्या आहे आणि डायपर पकडले ना. आता आपल्या घरी चालते, लेकरं कुठे सू करन काही करन, आता पाहूनपणा जातं तर आता हप्ताभर तर डायपरच लावा लागन दोघाले. असं डायपर घेतले काय सांगा, मग काही हरकतच नाही. बरं कर मग तयारी, मी भांडे घासतो. हो आई. बाबा, झाली सगळीची तयारी, आई कुठे, चला ना म्हणा लवकर, ऑटो आला. आहे ना, तू आई घरातच आहे, दे ना आवाज तू यायले, काय करून राहिली तर. कालपासून सांगून ठेवलं यायले, लवकर कर जा लवकर कर जा, तरी नाव नाही निघत लवकर. अन बाबा, बैलाचं ना गाईचं कोणाला सांगून ठेवलं म्हटलं, वेळेवर सोड जा आणि वेळेवर बांध जा म्हणा, आणि बैल गेलं बरोबर चारले पाहिजे. अरे त्याचं टेन्शन नको घेऊ, हे आपले दिनेश भाऊ नाही काय, त्याला सांगून ठेवलं, त्याला म्हटलं बरोबर टायमीवर चारा पाणी कर जा म्हटलं 4-5 दिवस, म्हणजे संध्याकाळी म्हटलं गाई ढोरं आले का बरोबर खुट्यावर बांधायचे, पाणी दाखवून द्यायचं, आणि एक पेंडी कडबा टाकून दे जा म्हटलं. तर ठीक आहे म्हणे. असं हो, तेच म्हटलं, समजावून सांगितलं दिनेशले मी, म्हटलं आम्ही 4-5 दिवस आहे म्हटलं आता, तर बरोबर टायमीवर सोडायचं, टायमीवर बांधायचं, आणि 2 वेळा वावरात जाऊन पाहिजे म्हटलं, आता मी घरी नाही आहे तर. असं सांगितलं ना, मग काही हरकत नाही. आणि चला ना म्हणा मग आईले, मामीजी चला ना, ऑटो आला, चला म्हटलं ऑटोत बसा, लवकर निघून जाऊ. हो जावई बुवा, चला, तोपर्यंत तुम्ही बॅग निघून ठेवून द्या ऑटोत, आम्ही येतोच म्हटलं यायला घेऊन. हो आई, चाल म्हटलं, ऑटो आला, या लवकर घराच्या बाहेर. हो आली 2 मिनिटात आली, निघा तुम्ही, मी कुलूप गिलूप लावून येतो. हो.
बाई धारा चाली काय तयारी? चाल लवकर, ऑटो आला म्हटलं. घे लेकरायचं काय सामान सुमान घेवायचं आहे तर. आणि पाण्याची बॉटल घेऊन घे आठवणीनं. हो आई, घेतल्या ना, 2-2 बाटला घेतल्या. बरं चाल मग, मी कुलूप लावतो आणि येतो. अमाय बाई, हे पाय किचन मध्येच आहे ना, हे काय करून राहिली ना काय नाही तर. अहो बाई बबिता, म्हटलं किती वाजता चालतं? सगळे जण येऊन जाईन ना आणि आपली तयारीच व्हायची राहील. काही नाही आहे, लेकरासाठी उपमा बनवला तर मी म्हटलं डब्यात घेऊन घेतो. बस मध्ये घे पाहिजे ना लेकरायले खावाले. काय हो तू बी, वेळेवर उपमा बनवू देन, हे बनवू देन, ते बनवू दे. 2 बिस्किटचे पॅकेट घेऊन घेते संग. मी म्हटलं बिस्किट दिल्यापेक्षा उपमा घेऊन घेतो, म्हटलं घेऊन देईन लेकरायले थोडं थोडं. हा काय झाला ना डबा? आणखी काही राहिलं? आता काहीच नाही आहे, फक्त गॅस ओटा पुसायचा आहे. तर पुसता काय तुम्ही पुसून घ्या, तोपर्यंत मी तयारी करून घेतो आणि हे डब्बा ठेवून देतो म्हटलं बॅगेत. कर ना मग, लवकर तयारी कर, ते लोक येऊन जाईन आपल्या घरी आणि तू तयारीच वाची राहीन. म्हणून म्हटलं लवकर साडी बदलव आणि कर लवकर तयारी. आई तयारी काय, फक्त साडी बदलवतो मी, मग झालं माया. हो ते तर आहे, साडी बदलवतो पण टाइम लागतेच ना, त्याच्यानं म्हटलं लवकर कर आणि चाल मग. शांताबाई काय करून राहिल्या म्हटलं? अम्मा रेखाबाई आले तुम्ही? लवकरच आल्या. आई सगळे चालले काय? हो सगळे चालले ना. बाबा आले का नाही आले? काल नाही म्हणत होते, म्हणून म्हटलं बाबाही आले काय? हो आणलं त्याईले. काल नाही म्हणत होते, मग काल तिकडून सुधाकर भाऊ उमाबाई ते आले संध्याकाळी घरी. तर मी म्हटलं पाय, म्हटलं आपले युवई आले आणि तुम्ही घरी थांबान काय, म्हटलं चला म्हटलं चांगलं वाटतं. तिकडे शांताराम भाऊ आहे म्हटलं, तुम्ही आहे म्हटलं, सुधाकर भाऊ आहे म्हटलं, संग मग सगळे जण जाण तर चांगलं वाटतं म्हटलं. मग काय एकानं जाणं होते काय संग मग? आणि आता फुरसत आहे म्हटलं. आता एक माणूस ठेवून द्या म्हटलं गाई डोरं पावाले. फक्त गाई डोराचाच वाटा होता हो शांताबाई. आणि वावरात आता काही माल पाणी आहेच नाही, त्याच्यानं म्हटलं चला चांगलं नाही वाटत म्हटलं. मग घेऊन आले त्याले संग. चांगलं केलं ना रेखाबाई, घेऊन आल्या तर. आता मी यायला तयार केलं ना, आमच्या घरी तर प्रकाश नाहीच म्हणे, तुम्ही जा म्हणे 3 जण आणि लेकरायला घेऊन जा म्हणे, मी राहतो म्हणे घरी. मी म्हटलं नाही रे, आता रिंकूनं बोलावलं, म्हटलं कर म्हटलं तयारी. तर झाला मग तो तयार, नाही तर नाहीच म्हणे ह्या बी. नाही तर काय मग शांताबाई, एक काय ना नाही जाणं होत, भेटागाठी नाही होत. आता आपण सगळे जण जाऊ, मस्त सगळे संग भेटणं होते, बोलणं होते. मग अजून वावराचे कामं धंदे लागल्यावर मग कुठं फुरसत भेटते आपल्याला? मग तर वावरातच जा, वावरालेच पा असं राहते. तुमची झालीच नाही म्हटलं तयारी? माही तयारी काय झाली ना रेखाबाई, फक्त बबिताची तयारी राहिली, मग चाललं जाऊ. हो हे लोक घाई करून राहिले, चला लवकर, उशीर होऊन राहिला. मग ऊनही होते म्हणते, मग लेकरं चिडचिड करन, त्रास देईन, त्याच्यानं घाई करून राहिले. तर बाई बबिता कर ना मग लवकर तयारी. चाल मग पटकन चाललो जाऊ. आई घरात बोलवणं सगळेले, बाबा बबन तिकडे मामीजी मामाजी धारा, घरात बोलावणं सगळेले. हो ना रे का बाई, घरात नाही येत काय? नाही येत म्हणते. नाही ना शांताबाई, राहू द्या ना, अजून घरात येईन, घरात बसा, मग गोष्टी माता करा, याच्यातच अर्धा घंटा जाईन म्हणते. तर येऊन नाही राहिले, पाणी वाणी आटोतच बोलावलं तिकडे. तर देऊन द्या म्हटलं, घेऊन जातो मी पाणी, पाजून देतो त्याले. तोपर्यंत तुम्ही काय करायचं तर करून घ्या आणि चला लवकर. काही नाही आई, मी फक्त साडी घालतो आणि चला मग. आई तोपर्यंत तुम्ही बॅगा काढून आटोत घेऊन जा. आई म्हटलं रिंकूताईसाठी सामान काढून ठेवलं तर बरोबर आठवणीनं ठेवून द्या म्हटलं आटोत, नाही तर इथंच राहून जाईन घरी थैला गुलून जाईन. अम्मा हो बबिता, बरं झालं वेळेवर आठवण दिली तू, आता नाही तर तिच्या शेवळ्या पापड चिप्स राहत होते घरीच. आता पटकन आठवणीनं ठेवून देतो आटोत. हो आई जा मग, आठवणीनं ठेवून द्या. हॅलो, हो आई कुठपर्यंत पोहोचलाय म्हटलं? अहो डेपोत पोचलो म्हटलं आम्ही, डेपोत येतो ना आता, ऑटो गिटो पाहतो आणि येतो. 10 मिनिट लागन घरी आले. हा काय आताच पोचले काय डेपोत? हो आताच पोचलो, आताच एसटीच्या खाली उतरलो म्हटलं बॅगा गिगा घेऊन. आता लेकराले पाणी वाणी पाजतो, ऑटो पाहतो आणि येतो मग. असं पाच मग पाणी वाणी पाजून दे आणि या मग. मस्त मी तुमच्यासाठी निंबू सरबत बनवून ठेवतो. बरं बनवून ठेव. आलोच आम्ही, 10 मिनिटात येतो. जवळ आहे काय घरी का गेले ड्युटीवर? नाही आहे, घरी नाही आहे ते. आजची सुट्टी नाही घेतली त्यानं, मग उद्या आणखी त्याला सुट्टीच घ्या लागत होती ना, त्याच्यानं आज काही घेतली नाही त्यानं. म्हणे आज मी सुट्टी नाही घेत म्हणे, उद्या वाढदिवस आहे तर उद्या सुट्टी घेईन असे म्हणत होते, त्याच्यानं आज काही सुट्टी नाही घेतली. असं हो आई, आणि उद्या शनिवार आहे तर उद्या हाफ डे राहते, तर उद्या सुट्टी भेटून जाईन त्याला. तर त्याच्यानं घरी काही आहे नाही, आहे ना, मी आहे, परी आहे, या ना तुम्ही. हो आलो. ठीक आहे मग आई, ठेवतो फोन. बरं ठेव मग. अमाय 10 मिनिट म्हणत होते, अजून आलेच नाहीये. अर्धा घंटा झाला ना, यायला ऑटो भेटला का नाही भेटला काय माहित, फोनही नाही लावला आईनं.
लावून पाहू काय आईले फोन, ॲटो भेटला का नाही भेटला, काय करून राहिले काय नाही तर नाश्ता गिष्टा करत असन. आईले फोनवर तर सांगून ठेवलं चहा नाश्ता शरबत गिरबत सगळंच बनवून ठेवतो म्हणून तुमच्यासाठी, या म्हटलं लवकर घरी, तरी ऐकत नाही. असं वाटते कधी येईन पाहुणे, कधी येईन पाहुणे, पाहुण्याची वाट पाहू पाहू थकून गेले, पण अजून घरासमोर एक ॲटो नाही आला.